MPSC परीक्षेसाठी पठार हा विषय अवघड वाटतोय. चला, यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी 5 आवश्यक टिप्स पाहूया. भूगोलाचा हा महत्त्वाचा विषय सोपा करूया, म्हणजे परीक्षेत हमखास चांगले गुण मिळतील. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पठार आणि इतर भूरूपांमधला फरक समजून घेणं. ही सोपी तुलनाच महत्वाची आहे. सपाट माथा आणि मध्यम उंची यामुळेच पठारं पर्वत किंवा मैदानांपेक्षा वेगळी ठरतात. आता दुसरी टिप. परीक्षेसाठी प्रत्येक पठार प्रकाराची महत्त्वाची उदाहरणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आंतरपर्वतीय पठारांसाठी तिबेट आणि लडाख, तर पर्वतपदीय पठारांसाठी माळवा आणि बुंदेलखंड ही नावं लक्षात ठेवा. महाद्वीपीय पठारांमध्ये दख्खन आणि छोटा नागपूर येतात आणि ज्वालामुखीय पठारासाठी दख्खनचा उत्तरेकडचा भाग लक्षात ठेवा. आता तिसरी टीप. नकाशावर या पठारांची जागा पक्की करा, कारण पाहून लक्षात ठेवणं नेहमीच सोपं जातं. पुढची टिप आहे नद्यांबद्दल. कोणत्या पठारावरून कोणती प्रमुख नदी वाहते हे माहीतच हवं. यावर प्रश्न ठरलेला असतो. जसं की दख्खन पठारावरून गोदावरी आणि कृष्णा, छोटा नागपूरवरून दामोदर आणि माळवा पठारावरून चंबळ नदी वाहते. आणि शेवटची टीप, काही विशेष तथ्य लक्षात ठेवा. यावर थेट प्रश्न विचारले जातात. हा तर परीक्षेमधला एक हमखास प्रश्न. उत्तर आहे तिबेटचं पठार, म्हणजेच जगाचं छत. त्याची सरासरी उंची आहे तब्बल 4500 मीटर. ही उंची खरंच अविश्वसनीय आहे. आणि भारतातलं सर्वात मोठं पठार कोणतं? ते आहे विशाल दख्खनचं पठार. याचा विस्तार आहे तब्बल 5 लाख चौरस किलोमीटर. केवढा प्रचंड आहे बघा. भारताचं खनिज भांडार हे टोपण नावच त्याचं आर्थिक महत्त्व सांगतं. ते आहे छोटा नागपूर पठार. कापसाची माती म्हणजे रेगूर मृदा ही कापसासाठी सर्वोत्तम असते. ती माळवा आणि दख्खन पठारावर आढळते. पण हे ज्ञान फक्त परीक्षेपुरतं महत्त्वाचं नाहीये. पठारांचा संबंध अनेक चालू घडामोडींशीही आहे. छोटा नागपूरमधील आदिवासी हक्क किंवा बुंदेलखंडमधील दुष्काळ या सगळ्या समस्या पठारांच्या भूगोलाशी जोडलेल्या आहेत. म्हणून फक्त तथ्य पाठ करू नका, त्यामागची कहाणी, त्याचं महत्त्व समजून घ्या. यामुळेच परीक्षेत इतरांपेक्षा पुढे राहाल.